वास्तविक पाहता देव भग्न आणि अनुतप्त हृदय शोधत असतो. परंतु असे हृदय आम्हाला तेव्हा प्राप्त होते जेव्हा आम्ही प्रामाणिकपणे ओळखतो की आम्ही काय केले आहे आणि त्यामुळे देवाला आणि इतरांना कसे दुखावले आहे. काय आम्ही देवाला आणि इतरांना दुखावतो? उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रत्येकाकडून चुका अपराध घडत असतात. याचे कारण असे सांगितले जाते की आम्ही मानव आहोत. चुका या होणारच. खरं तर चुका होणे ही खरी समस्या नाही, तर त्या चुकांची जाणीव न होणे, क्षमा न मागणे ही खरी समस्या आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की दाविदाने कशा रीतीने देवाकडे आपल्या पापांची कबुली दिली आणि हे करत असताना त्याची अंतःकरणापासून इच्छा काय होती. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही स्तोत्रसंहिता या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 51 स्तोत्राला आम्ही सुरुवात केली आहे. 3ऱ्या वचनापर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. 51व्या स्तोत्राच्या 2ऱ्या भागात आपण वाचतो की दाविदाने स्वतःचे पाप परमेश्वरासमोर कबूल केले व परमेश्वराच्या दया व करुणा यांची अपेक्षा केली. 4थे वचन, 51 स्तोत्र 4थे वचन वाचूया. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करीशील तेव्हा निस्पृह ठरशील. श्रोत्यानो, काही लोकांना दाविदाचे हे म्हणणे पटत नाही. ते म्हणतात की दाविदाने आपल्या कुटुंबियांविरुद्ध पाप केले. त्याने बशेबेचा पती उरिया हित्ती विरुद्ध पाप केले. त्या काळातल्या यरुशलेमेच्या समाजाविरुद्ध त्याने पाप केले. त्याने तो ज्या देशाचा राजा होता त्याच्या विरुद्ध पाप केले. ही गोष्ट अगदी खरी आहे की त्याने या सर्वांविरुद्ध पाप केले. पण नीट लक्षात घेता दाविदाचे पाप परमेश्वराविरुद्ध होते. ते देवाच्या दाविदावरच्या प्रीतीविरुद्ध, देवाने दाविदाला दिलेल्या वचनाविरुद्ध आणि देवाने दाविदाला दिलेल्या आज्ञांविरुद्ध होते. आणि आपण मघाशी शमूएलाच्या 2ऱ्या पुस्तकात वाचले की दाविदाच्या या कृत्यामुळे देवाच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त मिळाले. आजही देवाला विरोध करणारे, त्याच्यावर टीका करणारे लोक म्हणतात, दाविदाने इतकी घोर पापे केली तरी तो परमेश्वराचा आवडता सेवक कसा? आणि तसेच आहे तर परमेश्वर पवित्र कसा असू शकतो? आम्ही स्वतःला ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून घेतो तेव्हा एक फार मोठी जबाबदारी आमच्यावर असते, देवाच्या पवित्र नावाला कलंक लागू न देण्याची. कारण आमच्या वागण्यावरून देवाचे विरोधक देवाची टीका करतात. दाविदाकडे लक्ष द्या. त्याच्या त्या भयंकर पापामुळे अजूनही शेकडो वर्षानंतरही देवविरोधकांना देवाच्या नावाचा उपहास करण्याची संधी मिळत आहे. अर्थात परमेश्वराने त्याबद्दल दाविदाला जबरदस्त शिक्षा दिली. त्याच्या घराण्यावरून तलवार कधी दूर झाली नाही. त्याच्या डोळ्या देखत त्याच्या घरातल्या स्त्रियांची अब्रू घेतल्या गेली व बशेबेपासून त्याला जे मूल झाले ते फार काळ जगले नाही. श्रोत्यांनो, दाविदाचे शेवटले दिवस फार दुःखात व यातनांमध्ये गेले. त्याच्या स्वतःच्या मुलाने अबशालोमाने त्याच्या विरुद्ध बंड केले आणि शेवटी तो लढाईत मारला गेला. आपल्या प्रियपुत्राच्या मरणाने दावीद फार फार दुःखी झाला. शल्मोनाच्या 2ऱ्या पुस्तकातील 18व्या अध्यायाच्या 33व्या वचनात आपण वाचतो, तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने हे उद्गार काढले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय, माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे अबशालोमा, माझ्या पुत्रा. आपल्या लाडक्या पुत्राच्या वियोगाचे दुःख दाविदाला असह्य झाले. पण या दुःखाच्या मुळाशी दाविदाचे स्वतःचे पाप होते आणि या पापाच्या मुळाशी मानवाचा पापी स्वभाव आहे हे दावीद कबूल करतो. 5वे वचन, पहा मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले
तेव्हाचाच मी पातकी आहे. एकट्या दाविदाचीच ही स्थिती नाही श्रोत्यानो, तर या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचीच ही स्थिती आहे. आम्ही जन्मतःच पापी स्वभाव घेऊन या जगात आलो आहोत. लहान बालके या गोष्टीचा पुरावा आहेत. त्यांना खोटे बोलणे, लबाडे करणे, त्रास देणे या गोष्टी शिकवण्याची गरज नसते. त्यांच्यामध्ये त्या उपजत असतात. मोठेपणी या गोष्टींचे प्रमाण मात्र कमी जास्त होते. उपदेशकाचे पुस्तक 7 अध्याय 20 वचनात देवाचे वचन आम्हाला सांगते, सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या 7व्या अध्यायातील 18व्या वचनात लिहितो. रोमकरास पत्र 7 अध्याय 18वे वचन, कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काहीच चांगले वसत नाही. या सर्व गोष्टी मला नाही वाटत श्रोत्यानो कोणी नाकारू शकेल. आम्हापैकी प्रत्येक जणाचा उपसतच पापी स्वभाव आहे व त्यातून मुक्त होण्यासाठी व पापाचे सामर्थ्य आमच्या जीवनावर चालू न देण्यासाठी आम्हाला मुक्तिदात्या येशूची गरज आहे आणि त्याच्याद्वारे आमची पापे धुवून टाकण्याचे अभिवचन परमेश्वराने आम्हाला दिलेले आहे. आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूवर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये विजय जीवन प्राप्त होते. आता ह्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. 6वे वचन वाचूया. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते, तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. श्रोत्यानो, परमेश्वर बाह्य गोष्टी पाहत नाही, तो अंतःकरण पाहतो. सर्व कार्यात भाग घेऊनही आपण एक हरवलेली पापी व्यक्ती असू शकता. कारण श्रोत्यानो, आम्ही ज्या काही इतर गोष्टी करतो, ज्या आम्हाला फार चांगल्या वाटतात, धर्माच्या वाटतात, धार्मिक वाटतात, त्या सर्व गोष्टी बाह्य आहेत. परमेश्वर अंतर्यामीची सत्यता पाहतो. दावीद पुढे म्हणतो की तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. नीतिसूत्रे 1 अध्यायातील 7वं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. दाविदाप्रमाणे श्रोत्यानो तुम्हाला व मलाही देवाचे भय धरण्याची गरज आहे. 51 स्तोत्र 7वं वचन पहा. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन. मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. एजोब या झुडपाविषयी पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. एका विज्ञानविषयक मासिकामध्ये असे म्हटले होते की पेनिसिलिनची एजोब किंवा हिसॉपच्या झुडपावर वाढ होते. परंतु एजोब आमची पापाची घाण धुवून टाकते. आता जुन्या करारामध्ये या एजोबाचा व पापाचा काय संबंध आहे ते आपण पाहूया. जेव्हा परमेश्वराने इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, तेव्हा त्याने त्यांना सांगितले की तुम्ही एक कोकरू घ्या, त्याला वधा आणि त्याचे रक्त एका भांड्यात घ्या. त्या रक्तामध्ये एजोब झाडाची फांदी बुडवून ते तुमच्या दाराच्या बाह्यावर व कपाळपट्टीवर लावा. मग सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नका. त्यानंतर कुष्ठरोग्याच्या शुद्धीकरणाच्या विधीविषयी सूचना देताना परमेश्वराने त्यांना सांगितले की त्यांनी 2 पक्षी घ्यावे, त्यातील एकाला मारावे व दुसऱ्याला एजोबाच्या जुडीसह त्याच्या रक्तात बुचकळावे आणि त्याला उडून जावे द्यावे. एजोबाच्या जुडीने हे रक्त लावावे असे सांगण्यात आले. या दोन्ही गोष्टी येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान यांचे प्रतीक आहेत. अशा प्रकारे जुन्या करारामध्ये एजोबाचा उल्लेख पापापासूनच्या शुद्धीकरणाशी संबंधित आहे. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या श्रोत्यानो. निसंशय हा पवित्र वचनातील फारच महत्वाचा भाग आहे. काही लोक म्हणतात की दाविदाच्या पापांची ह्याकरिता क्षमा करण्यात आली कारण त्याने आपली पापे कबूल केलीत. जर आपण असं म्हणता तर आपण ह्या गोष्टीचा काहीच भाग सांगता. हे कारण नाही. ऐतिहासिक नोंदीकडे वळा. शमूएलाचे दुसरे पुस्तक 12 अध्याय आणि 13व्या वचनात दावीद नाथानास म्हणाला की मी देवाविरुद्ध पाप केले आहे. नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस. परमेश्वराने पहिले पाऊल उचलले, त्याने नाथानाला पाठविले. मला वाटतं जर नाथान गेला नसता तर दाविदाने स्वतःचे तोंड उघडले नसते. कदाचित अधिक काळ नाही, मला माहीत नाही श्रोत्यानो, परंतु त्याने पहिले पाऊल उचलले नाही. परमेश्वराने पहिले पाऊल उचलले. परमेश्वर अशा प्रकारे त्याला क्षमा करू शकला. आता आपण येशू ख्रिस्ताचा पापाच्या शुद्धीकरणाशी एजोबाच्या संदर्भात कसा संबंध आहे ते पाहूया. निर्गमचे पुस्तक 34 अध्याय 6 आणि 7 वचने. निर्गम 34 अध्याय 6 आणि 7 वचने. परमेश्वर त्याच्या समोरून म्हणजे मोशे समोरून अशी घोषणा करीत गेला, परमेश्वर
परमेश्वर दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अधर्म, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या अधर्माबद्दल पुत्रपौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. परमेश्वराने मोशेस स्वतःला प्रकट केले. त्याने स्वतःला इस्रायली लोकांसमोर प्रकट केले. लक्षात घ्या की दाविदाला परमेश्वराने क्षमा केली असे त्याला नाथानाने सांगितले व आत्ताच वाचलेल्या वचनानुसार त्याने दाविदाच्या पापाबद्दल त्याच्या पुत्रपौत्रांचा समाचार घेतला जाईल असेही सांगितले. आईवडिलांच्या पातकांबद्दल मुलांना शिक्षा होईल. निर्गमच्या पुस्तकातली जी वचने आपण वाचली त्यातला विरोधाभास पुन्हा एकदा लक्षात घ्या. एकीकडे परमेश्वर म्हणतो की अपराधांची क्षमा करेन आणि दुसरीकडे तो म्हणतो की मी गय करणार नाही. हे कसे? आता त्याच्या स्पष्टीकरणासाठी आपण वधस्तंभावर खेळलेल्या येशू ख्रिस्ताकडे पाहूया. तो वधस्तंभावर असताना म्हणाला, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? तो असे का म्हणाला श्रोत्यानो? कारण परमेश्वर पापाची गय करीत नाही. तो ती करू शकत नाही आणि तो करणारही नाही. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळलेला असताना तो पाप विरहित असूनही आमच्याकरिता पाप बनला, यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही देवासमोर नीतिमान ठरावे. परमेश्वराने आमचा अधर्म त्याच्यावर ठेवला, आमचे पाप त्याच्यावर लादले व त्यामुळे तो पाप असा झाला. परमेश्वराने जी मृत्यूदंडाची शिक्षा आमच्यासाठी राखून ठेवली ती त्याने येशू ख्रिस्तावर लादली. पुन्हा एकदा मला आपणाला सांगू द्या की येशूच्या वधस्तंभावरच्या या मरणाने आम्ही दोषमुक्त झालो. आमची मृत्यूदंडाच्या शिक्षेतून सुटका झाली. आमच्यासाठी येशू वधस्तंभावर मरण पावला. म्हणजे परमेश्वराने त्याच्यावर लादलेल्या पापाची गय केली नाही, त्याने येशूला वधस्तंभावर ठेचले. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना प्रार्थना केली की हे बापा, यांना क्षमा कर. परमेश्वर आम्हाला कशी क्षमा करू शकतो? तो हजारांवर कशी दया दाखवू शकतो? तो पापाची कशी क्षमा करू शकतो? इफिस्करास पत्र 1 अध्याय 7 वचन आम्हाला सांगतं, त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रिय करात त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. नवीन करारामध्ये जेथे जेथे पापांच्या क्षमेचा उल्लेख आहे तेथे तेथे प्रभू येशूच्या रक्ताचाही उल्लेख जवळपासच आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताव्यतिरिक्त प्रभू परमेश्वर कधीही आमच्या पापांची क्षमा करीत नाही. परमेश्वर उदार अंतकरणाचा आहे म्हणून तो आमच्या पापांची क्षमा करतो असे नाही, तर त्याने आमच्या पापांची खंडणी भरून दिली आहे म्हणून करतो. दाविदाला परमेश्वराचा हा मार्ग ठाऊक होता. तो म्हणतो, ए जोपाने माझा पाप मल काढ म्हणजे मी निर्मळ होईन, मला धू म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईन. दाविदाने आपल्या पापांची कबुली दिल्यानंतर तो परमेश्वराला पापापासून शुद्धता मागत आहे आणि परमेश्वराने आपल्याबरोबर पुन्हा सहभागिता करावी अशी अपेक्षा करीत आहे.
9वं वचन वाचूया. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. दाविदाला त्या स्वतःच्या अपराधांची पुसटशी आठवण नको आहे. त्याची जाणीवही नको आहे. परमेश्वराने त्या अपराधांपासून आपले तोंड फिरवावे अशी तो परमेश्वराला विनंती करीत आहे. जेव्हा परमेश्वर आमच्या अपराधांची क्षमा करतो, तेव्हा तो त्यांची टोचणी देणारी आठवणही काढून टाकतो. तो ती खोल समुद्रात बुडून टाकतो. येथे मच्छीमारीस बंदी आहे असा फलक लावतो. 10वे वचन वाचूया. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. या ठिकाणी दावीद परमेश्वराला विनंती करीत आहे की परमेश्वराने त्याच्या ठाई शुद्ध हृदय नव्याने उत्पन्न करावे. तो हृदयाचे नूतनीकरण मागत नाही, सुधारणा मागत नाही, तर नवीन शुद्ध हृदय परमेश्वराजवळ मागत आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय 10वं वचन आम्हाला सांगतं, आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहो. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय 17वं वचन सांगतं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवे झाले आहे. देवापासून शुद्ध नवीन हृदयाची अपेक्षा करा. 11वं वचन पुढे वाचूया. तू मला आपल्यापुढून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. श्रोत्यांनो, दाविदाच्या जीवनाकडे जर मागे वळून पाहिले तर आपणाला दिसेल की त्याने देवाचा माणूस बनावे याकरिता त्याला पवित्र आत्मा देण्यात आला होता. तो पवित्र आत्मा आपल्यापासून देवाने काढून घेऊ नये अशी दाविदाची विनंती आहे. आज विश्वासणारी ख्रिस्ती व्यक्ती अशी प्रार्थना करू शकत नाही, कारण जर त्याच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करीत असला तर तो त्याला कधीही सोडून जाणार नाही. विश्वासणारा पवित्र आत्म्याला खिन्न करू शकतो, दुखावू शकतो, पण त्याला कधीही असे विझवू शकत नाही की पवित्र आत्मा त्याला सोडून जाईल. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि 30वे वचन सांगते, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला हा. म्हणून श्रोत्यानो, देवाचा मुलगा किंवा मुलगी कधीही पवित्र आत्मा गमावू शकत नाही. परंतु ज्या विश्वासणाऱ्याकडून तो खिन्न केला जातो त्या व्यक्तीच्या जीवनात तो कार्यशील राहत नाही. दाविदाच्या जीवनात तसेच झाले होते व देवाच्या आत्म्याने आपल्या जीवनात पुन्हा कार्य करावे अशी तो देवाला विनंती करीत होता. 12वं वचन, तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होते आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. श्रोत्यानो, दाविदाने आपले तारण गमावले नव्हते, परंतु त्याने आपल्या तारणाचा आनंद मात्र गमावला होता. त्याच्या देवाबरोबरच्या सहभागितेमध्ये खंड पडला होता. त्याला आता देवाबरोबरच्या सहभागितेची तीव्र गरज होती. त्या आनंदाची आस त्याला लागली होती आणि त्यामागे एक हेतू होता. आता आपण 51 स्तोत्र 13, 15 आणि 19वे वचन वाचूया. प्रथम 13वे वचन आणि 15वे वचन आपण वाचूया. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. दाविदाला इतरांना आपली साक्षच द्यायची होती असे नाही, तर देवाचे सद्गुण, त्याचे मार्ग त्याला प्रकाशित करायचे होते. देवाची स्तुती आराधना त्याला करायची होती. 19वे वचन, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निशेष होमबली तुला आवडतील, मग ते तुझ्या वेदीवर गोऱ्हे अर्पितील. देवाची स्तुती करणे एवढाच दाविदाचा उद्देश नव्हता, तर देवाला संतोष देणे हाही त्याचा उद्देश होता. एकदा प्रभू येशू ख्रिस्त एका पुरुषाच्या घरी भोजन करण्यास गेले. त्या ठिकाणी एक हलक्या चरित्राची स्त्री, तिचे तारण झाले होते, ती आली. त्या पुरुषाला तिचे गतजीवनच फक्त माहीत होते आणि ती जर रस्त्यात त्याला दिसली असती तर तिला टाळण्यासाठी त्याने रस्ता बदलला असता. परंतु त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार घरात येणाऱ्या पाहुण्यांना तो मना करू शकत नव्हता. म्हणूनच ती स्त्री आतमध्ये त्याच्या घरात येऊ शकली व ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त रेलला होता तेथे जवळ त्याच्या पायाशी बसून आपल्या अश्रूंनी तिने त्याचे पाय धुतले आणि आपल्या केसांनी तिने ते पुसले. त्याच्या पायाचे तिने मुके घेतले व त्यांना तेलाचा अभिषेक केला. त्या भोजनाचा यजमान शिमोन या तिच्या कृत्यावरून रागावला, परंतु येशूने त्याला दटावून म्हटले, मी घरात आल्यावर तू मला पाय धुण्याकरिता पाणीही दिले नाहीस, परंतु या स्त्रीने आपल्या अश्रूंनी माझे पाय धुणे थांबवले नाही. तिच्या पापांची क्षमा झाली आहे, पण तुझ्या नाही. तिच्या पुष्कळ पापांची क्षमा करण्यात आली आहे. तिने पुष्कळ प्रीती केली, परंतु ज्याच्या थोडक्याच पापांची क्षमा करण्यात आली आहे
तो थोडकीच प्रीती करतो. श्रोत्यानो, आम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण न करता छाती ठोकपणे सांगतो की आम्ही पापी नाही. परंतु परमेश्वर सर्वज्ञानी आहे. तो आमची मने व अंतकरणे पारखतो आणि तो आमच्या पापांची गय करणार नाही. तो आम्हाला त्याबद्दल शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, कारण की त्याने आमची खंडणी भरून सुटका केलेली आहे. परंतु आम्ही अरेरावीपणे त्या खंडणीचा स्वीकार करीत नाही. परमेश्वराजवळ भरपूर क्षमाशीलता आहे, याबद्दल आम्ही त्याची स्तुती करायला हवी. परंतु त्याबरोबरच त्याच्याजवळ पाप कबुली देण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आता आपण 52व्या स्तोत्राकडे वळूया. हे स्तोत्र ख्रिस्त विरोधाचे वर्णन करणारे आहे. 52व्या स्तोत्रापासून ते 55व्या स्तोत्रापर्यंत असलेली स्तोत्रांची एक मालिका आहे, जिच्यामध्ये आम्हाला ख्रिस्त विरोधाचे एक विशेष वर्णन वाचायला मिळते. हा ख्रिस्त विरोधक एक पापी पुरुष संपूर्ण जगाचा हुकुमशहा आणि छळाच्या काळात इस्रायलावर वर्चस्व गाजविणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त, दानियल व प्रेषित पौल यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. 4 स्तोत्रांची ही मालिका बोधपर स्तोत्रांपैकी आहे व त्यातून आम्हाला भविष्याविषयी खोलवर आणि आध्यात्मिक सत्य वाचायला मिळतात. या विषयावर बरीच उलटसुलट चर्चा होत असलेली तुम्ही ऐकलीच असेल. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी व ख्रिस्त विरोधकाविषयी अनेक प्रकारचे अंदाज बांधलेले तुमच्या ऐकण्यात असतील आणि काही उपदेशक या विषयावर सनसनाटी विधाने करतानाही तुम्ही पाहिले असतील. स्तोत्रसंहिता या जुन्या करारातील पुस्तकाच्या 52 ते 55 या स्तोत्रांमध्ये या पापी माणसाचे, ख्रिस्त विरोधकाचे अचूक वर्णन देण्यात आले आहे. यापैकी 52व्या स्तोत्राच्या शीर्षकामध्ये त्याचा प्रसंग सांगण्यात आला आहे. तो असा की जेव्हा दावीद अहिमलेखाच्या घरी आला, तेव्हा दोएग अदोमी याने त्याला पाहिले व त्याने ते जाऊन शाऊलाच्या कानावर घातले. एका अर्थी त्याने दाविदाचा विश्वासघातच केला. श्रोत्यानो, मित्र म्हणून केसाने गळा कापणाऱ्या अनेकांचा दाविदाला अनुभव आला होता आणि असल्या अनुभवांमुळे तो फार दुखावला होता. आता या 52व्या स्तोत्रात अशाच एका विश्वासघातक्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या की बढाई मारणे ही ख्रिस्त विरोधकाची एक खूण आहे. वाचूया 52 स्तोत्र. पहिले वचन. हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवतोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे. हा माणूस स्वतःच्या पापांची, दुष्कर्मांची बढाई मिरवत होता. लक्षात घ्या की जेव्हा दाविदाने पाप केले तेव्हा तो शांत बसून राहिला, कारण त्याला पापाची, अपराधाची सतत बोचणी लागली होती. जेव्हा एखादा जगिक माणूस पाप करतो तेव्हा तो त्या पापावर प्रेम तर करतोच, तर त्या पापाविषयी बढाई देखील मारतो. तुम्ही जर महाविद्यालयाच्या परिसरात फेरफटका मारला तर मी अमुक अमुक तरुणींना घुमवले असे बढाया मारून सांगणारे तरुण तुम्हाला नक्कीच सापडतील. आता आपण दुसरं वचन वाचूया. अरे कपट करणाऱ्या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्त्रासारखी अनर्थाची योजना करीते. मला नाही वाटत श्रोत्यानो की या वचनाच्या स्पष्टीकरणाची आपणाला गरज आहे. जे पाप करण्यात विशेष आनंद मानतात त्यांची जिव्हा अनर्थ योजनात मग्न राहते. तिसरं वचन. तुला बऱ्यापेक्षा वाईटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे. तुम्ही असे लोक पाहिले असतील की ज्यांच्यासाठी सत्य सांगणे सोपे असले तरी ते असत्य बोलतात. ख्रिस्त विरोधकाचे वागणे तसेच असेल. चौथे वचन. अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात. या स्तोत्रा श्रोत्यानो ख्रिस्त विरोधकासाठी 2 शब्द वापरण्यात आले आहेत. पहिला शब्द आहे बलवान पुरुष व दुसरा शब्द आहे कपटी जीभ. बळ व कपटी जीभ ही त्या ख्रिस्त विरोधकाची 2 वैशिष्ट्ये असणार आहेत. 5वं वचन. परंतु देव तुझा नाश करील, तो तुला धरून डेऱ्यातून खेचून काढेल व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकेल. श्रोत्यानो, आपण आताच पाहिले की ख्रिस्त विरोधक शक्तिमान आहे. लक्षात असू द्या की परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. कोणीही या ख्रिस्त विरोधकाला विरोध करून त्याचा संहार करू शकणार नाही. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो त्याचा बिमोड करेल. 6वे वचन. नीतिमान हे पाहून भीतील व त्याला हसून म्हणतील, पहा, हाच तो पुरुष, ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरोसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या ख्रिस्त विरोधकाचा समाचार घेईल तेव्हा तो ख्रिस्त विरोधक हास्याचे कारण बनेल. देवाचे भय धरणारे त्याला पाहून हसतील. देवाच्या महत्कृत्यांमुळे त्यांना भय वाटेल. ते काय म्हणतील ते आपण आताच वाचले 7व्या वचनात. हे देखील स्पष्ट आहे श्रोत्यानो की हा ख्रिस्त विरोधक अतिशय श्रीमंत असणार आहे आणि त्याच्या धनाच्या जोरावर तो सर्वोच्च ठिकाणी पोहोचणार आहे. हे सर्व होत असताना देवावर पूर्ण अंतकरणाने भाव ठेवणारे काय म्हणतील,
ते आपण 8 आणि 9 वचनात वाचूया. मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. हे तू घडून आणले आहे म्हणून मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे. श्रोत्यानो, जेव्हा या ख्रिस्त विरोधकाचा बिमोड करण्यात येईल, तेव्हा खऱ्या देवाचे उपासक अशा प्रकारे देवाची स्तुती आराधना करतील. परंतु सर्व परिस्थितीत वादाळ टिकून राहणाऱ्या वृक्षाप्रमाणे जर तुम्हाला बनायचे असेल, तर तुम्हाला देवाच्या वचनात मुळावलेले असणे अगत्याचे आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. दाविदाने पाप केल्यावर देवाने आपला सेवक नाथानाला दाविदाकडे पाठविले. आजचा प्रश्न, दावीद राजाने म्हटले होते की टिंब 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 माझा पापमळ काढ म्हणजे मी निर्मळ होईन. ए. शुद्ध पाण्याने, बी. कृपेने, सी. एजोबाने, डी. वाहत्या पाण्याने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की खरा पश्चाताप देवाशी असलेले नाते पुनर्स्थापित करतो. आत्म्याचे नूतनीकरण केले जाते. अपराधीपणा दूर तर होतोच, परंतु अंतःकरणाच्या खोलीतून परिवर्तनही होते. तसेच आपण हेही पाहिले की बळ व कपटी जीभ ख्रिस्त विरोधकाची 2 वैशिष्ट्ये आहेत. प्रियांनो, काय आमच्यामध्ये ही 2 वैशिष्ट्ये आहेत? काय आम्ही आमच्याद्वारे होणाऱ्या अपराधांची मनापासून क्षमा मागतो? आपण विचार करूया. आपण प्रार्थना करू. आमच्या पापांची क्षमा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा, की आज वचनांच्या द्वारे पुन्हा एक वार तू आमच्या अंतःकरणाशी बोललेला आहेस. आणि प्रभूजी, तू आम्हाला दाखवून दिलेला आहे की पापाची जाणीव होणं किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासोबतच आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन आमच्या प्रत्येक पापांची, अपराधांची आम्ही तुझ्याकडे क्षमा मागणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. होय बापा, कदाचित आजपर्यंतच्या आमच्या जीवनामध्ये या दोन्ही गोष्टींपासून आम्ही दूर राहिलेलो असू. परंतु बापा, आज आम्ही तुला विनंती करतो की आमच्या जीवनामध्ये योग्य गोष्टी करण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही पापामध्ये पडू नये म्हणून तू आम्हाला मदत कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आपणाबरोबर सदैव असो.